पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। धायरी येथे अखंड भारत संकल्प दिनानिमित्त शिववंदना मित्रपरिवार व न्यू आर्या फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे दौलत नाना शितोळे, आमदार भीमराव तापकीर, शिववंदना मित्र परिवाराचे प्रमुख प्राज भिलारे, भाजप मंडल अध्यक्ष यशवंत लायगुडे, माजी नगरसेवक बाळासाहेब नवले, युवा उद्योजक दीपक चव्हाण, उद्योजक अशोक भंडारी, चरित्रकार लेखक राहुल नलावडे, व्यंकटसाई होंडाचे संतोष कदम, अतुल चाकणकर, पैलवान तुषार पोकळे, महेश पोकळे, गणेश पोकळे, सारंग नवले, चंद्रशेखर दादा पोकळे, सचिन मनेरे, दत्तात्रय काळे, सचिन नागपुरे, सुरेश महल्ले, शरद शिंदे, केदार कापरे, ब्लड बँकेचे महेश रणदिवे, दशरथ मनेरे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना वक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेरणेने उमाजी नाईकांनी दिलेल्या लढ्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि तरुण पिढीने त्या प्रेरणेला आत्मसात करण्याचे आवाहन केले। रक्तदान शिबिराला परिसरातील नेते मंडळी, उद्योजक, प्रतिष्ठित नागरिक, राष्ट्रभक्त नागरिक आणि तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यामध्ये फर्स्ट टाइम डोनर्सची संख्या लक्षणीय होती। 87 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला। आयोजक प्राज भिलारे यांनी सर्व रक्तदाते, पाहुणे व उपस्थितांचे आभार मानत ही परंपरा कायम ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला। जय श्रीराम। या ठिकाणी ब्लड डोनेशन झालेले आहे। आज भारत दिनानिमित्त या ठिकाणी प्राजजीने जे रक्तदान शिबिर घेतलं, अनेक कार्यक्रम घेण्यापेक्षा रक्तदान शिबिर म्हणतात ना, रक्तदान ही श्रेष्ठ दान आहे, अशा पद्धतीने हा कार्यक्रम घेतला। त्यांचं प्राजजीचं अनेक कार्यक्रम आपण पाहतोय। ह्या देशासाठी, सर्वसामान्यांसाठी जे ते कार्यक्रम घेतात आणि जे काम करतात ते खरंच म्हणजे ह्या अनेक लोकांच्या पेक्षा जास्त, आमच्यापेक्षा चांगलं काम ते करतात असं या ठिकाणी मला वाटतं। कारण जी गरज आहे भारताला आणि आपल्या देशाला, जी गरज आहे आपल्या हिंदुत्वाला, ते काम ते करत आहेत आणि त्या कामाकरता आपण त्यांना या शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी आलो। आज या ठिकाणी नव्याने एक त्यांनी उपक्रम या ठिकाणी भारतामध्ये पहिला उपक्रम आपण पाहत असन, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांनंतर आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांची या ठिकाणी पुतळा आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनंतर, छत्रपती संभाजी राजांनंतर जर त्या लोकांचा वारसा कोणी जपला असेल तर ते पहिले आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक आहेत। आणि आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं इतिहास डोळ्यासमोर ठेवून त्यांना देव मानून त्या ठिकाणी ह्या भारतावरती जे आक्रमण झाले, या भारतावरती जे इंग्रजांनी ज्या ठिकाणी हे केलं, त्या ठिकाणी त्यांना सळोके पळो करून टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला। छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं राज्याभिषेक केला तसा खडकावरती राज्याभिषेक राजे उमाजी नाईकांनी केला आणि ह्या देशामध्ये अनेक त्यांनी घडामोडी त्या ठिकाणी केल्या आणि या ठिकाणी इंग्रज असतील किंवा मुघल असतील त्यांना पळून लावण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। अशा व्यक्तीचं या ठिकाणी मान सन्मान कसा द्यावा हे प्राजजीने आज आपल्याला सर्वांना शिकवलेलं आहे। याच्यातून आपण बोध घेतला पाहिजे की खऱ्या अर्थानं ज्यांनी केलेलं आहे ती जात गोत धर्म न पाळता ज्यांनी आपल्या भारताकरता केलेलं आहे, ज्यांनी महापुरुषांनी आपल्या भारताकरता, देशाकरता याच्यावरती गेलेले आहे, फासावरती गेलेले आहे, त्यांना मान सन्मान देणं गरजेचं आहे ना। हा मान सन्मान गरजेचा आहे। उमाजी नाईक जरी रामोशी बेडर समाजामध्ये जन्माला आला असला, ही रामोशी समाजाचा इतिहास जो आहे 40 ते 42 राष्ट्रीय स्मारक या भारतामध्ये देशामध्ये आहेत आणि यामध्ये सगळ्यात जादा 40-42 म्हणजे समाजाची आमची लोक, मग बहिर्जी नाईक असन, उमाजी नाईक असन, बेडर कनापा असन, उमाजी मारत्या रामोशी असन, अनेक 40 अशी जी लोक आहेत ती फासावरती देशाकरता गेलेले आहेत। एक इतिहास या ठिकाणी सांगावासा वाटतो मला, कोणत्या जाती धर्माचा या ठिकाणी हे करायचं नाही, पण आपण खास करून
मी ज्या जन्माला आलो, ज्या माझ्या रामोशी समाजामध्ये, या समाजाचा या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो की आजपर्यंत आपण भारतामध्ये अनेक जाती धर्मांमध्ये जे लव जहाजचे प्रकरण आपण पाहतात, त्या ठिकाणी ह्यो त्या जातीमध्ये गेला, तो त्या जातीमध्ये गेला आणि त्या असे आपल्याला पाहायला मिळतं. पण रामोशी बेडर बेरड समाजामध्ये आपण एक अशी व्यक्ती दाखवावी की आजपर्यंत भारतामध्ये कुणी धर्म परिवर्तन केलं आणि ते दुसऱ्या जातीमध्ये गेला आणि ते केलं. खऱ्या अर्थानं जातीचा अभिमान असणं गरजेचं आहे. अशा जातीमध्ये उमाजी नाईक जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्यांनी डोळ्यासमोर घेतला आणि आज आपण पाहताय की त्यांचा इतिहास सुद्धा थोडा करून आपण जो गाडलेला इतिहास होता, तो इतिहास पुढे जाण्याला सुद्धा ह्या भारतामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांच्याकरता आम्ही केलं, ज्यांच्याकरता समाजाने केलं, ज्यांच्याकरता भारतातल्या महापुरुषांनी केलं, त्यांच्या गाडायचं काम इथून पाठीमागच्या जे सरकार होते त्यांनी केलं. मला अभिमान वाटतो ह्या दिवसामध्ये भारतीय आज दिन आहे. या दिनाच्या निमित्तानं मला सांगावं असं वाटतं, जर उमाजी नाईकांना गाडलं गेलं तर त्यांना वरती काढण्याचं काम आणि आज महापुरुष म्हणून आणण्याचं काम ह्या भारतीय जनता पार्टी आणि ह्या महाराष्ट्रातले जे देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत त्यांनी केलं. याच्यामध्ये अनेक आपल्या संघाचा वाटा आहे. अनेक महापुरुष जे ह्या भारतामध्ये जे याच्यामध्ये काम करतात, ह्या लोकांचा समावेश त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून आज आम्हाला चांगले दिवस या ठिकाणी आपल्या राजाकरता पाहायला मिळतात. आम्ही आनंदी आहे आणि असा कार्यक्रम या ठिकाणी राज्याने घेतला, त्यांनाही माझ्या खूप अशा शुभेच्छा आहेत. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा असं आपण अनेक उपक्रम घ्यावे. ज्या ठिकाणी आमची गरज लागेल, ज्या ठिकाणी आमची मदत लागेल, त्या ठिकाणी आम्ही करायला त्या ठिकाणी कटिबद्ध आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगतो. आज अखंड भारत दिनानिमित्त प्राजींनी हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमानिमित्त जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलतनाना उमाजी शितोळे यांचा स्वागत समारंभ किंवा इथं त्यांना जे आमंत्रण दिलं होतं त्या आमंत्रणाचा मान देऊन ते आपल्या ह्या शिववंदनेच्या कार्यक्रमाला इथे आलेत. त्यांचं मनापासून शिववंदन परिवारातर्फे आभार मानतो. तसेच उमाजी नाईक मित्र मंडळातर्फे सुद्धा आभार मानतो. परंतु हा जो कार्यक्रम आहे नाना, सांगू इच्छितो की आमच्या सिंहगड रोड ह्या भागामध्ये साधारण प्राजींचा माझा परिचय 2014 पासूनचा आहे. त्या निमित्ताने ते राष्ट्रीय स्वयंसंघामध्ये काम करतात. त्यांनी तळागाळातील जी लोक उपेक्षित होती त्या लोकांपर्यंत ते पोहोचले आणि ते पोहोचत असताना त्यांना अनेक हालापेष्टा सहन कराव्या लागल्या, लोकांच्या बोलणी खावी लागली, परंतु त्यांनी कुठेही डगमगले नाही आणि त्या निमित्ताने ते सर्वांच्या संपर्कात येऊन आज शिववंदना हा जो ग्रुप आहे, प्रत्येक चौकामध्ये शनिवारी शिववंदनेचा कार्यक्रम घेतला जातो त्यांच्या मार्फत आणि ह्या नवी जिहादच्या ज्या काही गोष्टी घडतात त्यांना विरोध म्हणून आम्ही या शिववंदनेच्या मार्फत त्यांच्या पाठीमागे कंटिन्यू खंबीरपणे उभे राहतो. आणि तसेच उमाजी नाईक मित्र मंडळ आपलं जे आहे नाना, त्या मार्फत सुद्धा त्यांना प्रत्येक संघटना असेल किंवा ह्याच्यामध्ये असेल त्यांना आपण पाठबळ देतो. आपण स्वतः त्यांच्याबरोबर सक्रिय राहतो. त्यामुळं प्राजींचा असेल, शिववंदना ग्रुपचा असेल, मनापासून आम्ही चांगल्या कार्यासाठी त्यांना इथून पुढच्याही चांगल्या कार्यासाठी शुभेच्छा देतो. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.